तर आज आपण डक्ट हा लेसन बघणार आहोत. तर बेसिकली डक्टमध्ये काय काय केलं तर आपण मागच्यामध्ये ओव्हरव्ह्यू बघितला होता. तर बेसिकली डक्ट हा का वापरला जातो किंवा फंक्शन काय आहे त्याचं त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. आज क्लासिफिकेशन बघणार आहोत आणि थोडेफार इक्वेशन आहेत 1 2 3 ते बघणार आहोत आज. आणि तर बेसिकली डक्ट काय सांगतो. ओके, डक्ट काय आहे तर डक्ट हा एक प्रकारचं इक्विपमेंट आहे जे रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये वापरलं जातं. त्यानंतर डक्ट कुठे वापरला जातो आणि का वापरला जातो तर रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये काय आहे, हीटिंग अँड कूलिंग. ओके, म्हणजे थंड आणि गरम अशा 2 पद्धतीचं आपण हवा पाठवू शकतो किंवा घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला समाधान वाटतं, म्हणजे कम्फर्ट झोन मिळतो. व्हॉट इज मीन बाय कम्फर्ट झोन? द कम्फर्ट झोन मीन बाय आवर बॉडी सेन्सेस द टेम्परेचर which is 21 degree Celsius to 26 degree Celsius. Okay, so that the humidity must be in between 30 to 60. ओके, म्हणजे काय आहे की आपली जी बॉडी आहे ती 21 ते 26 डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये आपली बॉडी कम्फर्ट असते. म्हणजे काय, तिला ते सोयीस्कर असतं किंवा त्याच्यामध्ये तिला योग्य वाटतं. आता योग्य टेम्परेचर आणि प्रेशर किंवा हवा आहे ती मिळते कुठून, ज्यावेळी आपल्या सभोवताली प्रॉपर स्पेसमध्ये तुला तो पुरवली जाईल. आता हे पुरवण्याचं काम कोण करतं तर हा डक्ट करतो. म्हणजे काय आहे की आपली विंडो ए सी आहे, स्प्लिट ए सी आहे, तिथं काय केलं जातं की ती बसवला होतो एखाद्या रूममध्ये, तिथला एरिया तो ऑक्युपाय करतो. आता अशा वेळी काय होतं, भरपूर रूम्स आपण असतील आणि तिथपर्यंत ती हवा पोचत नसेल, गरम हवा किंवा थंड हवा, कूलिंग और हीटिंग वे. सो हाऊ कुड वी गेट थ्रू द duct? Okay, so duct is a medium through we will get that air cooled or heated air through the fan by forcing toward us. Okay, so duct is a use for to getting that cooled or heated air, okay, in that room wherever it is not possible through the simple AC. Okay, सो समजलं ना. तर आपल्याला डक्टचा उपयोग काय करायचा आहे की जिथे कुठे आपला हवा पॉसिबल नाही आहे स्प्लिट एसी आणि ह्याच्या व्यतिरिक्त, मग ती हवा आपल्यापर्यंत यायची कशी, आणता कशी येईल, तर डक्ट हे एक माध्यम आहे. ओके, सो त्याच्या थ्रू ते आपल्यापर्यंत येईल. सो अशा पद्धतीने डक्ट काम केलं. त्याचप्रमाणे जी रिटर्न एअर आहे ती सुद्धा आपल्याला परत रिटर्न जावी परत येत असते, म्हणून सुद्धा डक्टचा वापर केला जातो. तर हे वरच्या इंग्लिशचीच मराठी ट्रान्सलेशन आहे. तर डक्टचा उपयोग का आणि कुठे केला जातो तर डक्टला इथे नलिका म्हटलेलं आहे त्याने. ओके, डक्टला इथे त्याने नलिका म्हटलेलं आहे. त्यानंतर हवा वितरित करण्यासाठी गरम किंवा वातानुकूलित, ओके, थंड ही हवा आपल्याला वापरण्यासाठी केलेला असतो. ओके, त्यानंतर पुरवठा करणे, रिटर्न एअर, एक्झॉस्ट, ही हवा आपल्याला त्या नलिका थ्रू परत पाठवायची असते, त्याच्यासाठी आपल्याला डक्टचा वापर केलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे डक्टचं फंक्शन आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आपली ही डक्टिंग सिस्टीम असते. तर हे सगळे त्याचे पार्ट आहेत. ओके, इकडे दिसत असेल तुम्हाला ही एंड कॅप आहे. या साईडला हा जो काही दिसतोय तो राऊंड डक्ट आहे. हॉरिझॉन्टल स्टॅक हेड आहे. त्यानंतर राऊंड टॉप टेक ऑफ आहे. हा स्टॅक हेड आहे. त्यानंतर इथे हा डॅम्पर आहे. इथे एल्बो आहे. ओके, तर हे सगळे असे डक्टचे पार्ट्स आहेत. ओके, एल शेपमध्ये आहे कसा बसवलेला प्लानम, इथे प्लानम आहे, इथे ऑफसेट आहे, हे जॉईंट्स वगैरे कसे केलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही आपली डक्टिंग सिस्टीम असते. ओके, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ डक्ट. ओके, तर डक्टचं वर्गीकरण कोणत्या पद्धतीने केलं होतं तर हेच बेसिक 8 टाईप आहे. त्याच्यामध्ये डक्टचं वर्गीकरण केलं आहे. पहिला काय आहे, सप्लाय ऑफ एअर. ओके, जी काय आपल्याला एअर पाठवली जाते डक्ट थ्रू तर आपण सप्लाय ऑफ एअर म्हणतो. तर इथे तुम्ही बघत असाल की आपली एक सिस्टीम आहे आणि ह्याच्यामध्ये इकडून ही एअर येत आहे. ओके, इकडून एअर येत आहे आणि हा जो काही स्पेस दिसतोय, एक मिनिट,
तर हा जो काही स्पेस दिसतोय तुम्हाला इथून बघा, या इथून अशी आपली एअर जाईल आणि हा जो काही सप्लाय एअर म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कूलिंग करायचं आहे तिथं जी काही थंड हवा पाठवली जाते त्याला सप्लाय एअर असं म्हणतात. ओके, तर त्याच्यानुसार त्याचे टाईप पडतात की बाबा तो सप्लायर एकाच ठिकाणी स्ट्रेट वे जाणार आहे, म्हणजे इथून डायरेक्ट पाठवली गेली आहे का, की मग याच्यामध्ये परत त्यांनी बायफर्गेशन केले, म्हणजे इथून येताना एक्स अमाऊंट ऑफ हवा आली होती, परत इथे 1/2 गेली एक्स, इथे 1/2 एक्स गेली, म्हणजे याच्यानुसार त्याचे टाईप पडतात. किंवा मग इथे पाठवताना जेवढ्या केवढ्या रूम्स असतील, म्हणजे काय की इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे. आता मागाशी टाकल्याप्रमाणे इथून एक गेली, इथे इकडे बायफर्गेशन झालं, इथे बायफर्गेशन. आता दुसरा टाईप काय होईल याच्यामध्ये, की परत या 4 रूम्स आहेत 1 2 3 4 आणि प्रत्येकासाठी सेपरेट लाईन. ओके, प्रत्येकासाठी सेपरेट लाईन. तर ते अशा पद्धतीने त्याचं काय होईल की टाईप्स पडतात त्याच्यामध्ये परत इनर साईडला. ठीक आहे, तर दुसरा टाईप काय आहे, रिटर्न एअर. जे मग आता मगाशी बघितली डायग्राम त्याच्यामध्ये परत इथे हे बघा, हा आपला स्पेस होता, इथून जी काही हवा आपली गरम होईल जो आपण श्वास घेऊन त्याच्यामुळे थोडं सभोवताली जी काही हवा असेल परत राहिलेली गरम, ती परत रिटर्न पाठवली जाते आणि इथून परत ती येते आणि इथून ती फ्रेश एअर म्हणजे आउटसाईड एअर प्लस इकडून येणारी जी रिटर्न एअर आहे ती दोन्ही मिक्स होऊन परत इकडून येऊन परत आपल्याकडे थंड हवा येत असते. ओके, तर दुसरा टाईप झाला रिटर्न एअर. त्यानंतर फ्रेश एअर जातो दाखवला मगाशी पोर्शन, की इथे आपली अशी सिस्टीम होती, एक मिनिट. ओके, इथे अशा पद्धतीने आपली सिस्टीम होती आणि मग इथून आपल्याकडे इकडे अशी जात होती या इथून आणि इथून परत अशी रिटर्न होती. मग ते रिटर्न येण्यापूर्वी इथून जी काही फ्रेश येत होती इथून ती फ्रेश एअर आहे, म्हणजे सराउंडिंग आपल्या सभोवताली जी काही हवा आहे ती आतमध्ये घेऊन मग तिला फिल्टर करून आपल्याकडे पाठवली जाते थंड करून. तर ती बाहेरची हवा जी डायरेक्ट घेतली आहे ती आपली फ्रेश एअर. ओके, त्यानंतर लो प्रेशर डक्ट. आता हा लो प्रेशर डक्ट कसा पडला आहे की याची जी काही व्हेलॉसिटी आहे, ओके, किंवा जे प्रेशर आहे स्टॅटिक प्रेशर ते लेस दॅन 50 mm. आता हे वॉटरचा जो काही इथे आपल्याला वॉटरची डेन्सिटी म्हणजे जी काही घनता आहे, ओके, घनता इथे घनता आहे ती पाण्याची घनता वापरली, कारण की हा मॉइश्चर कंटेंट आहे ना, म्हणजे पाण्याचाच एक भाग आहे म्हणून इथे घनता ही पाण्याची वापरलेली आहे, वॉटर. जेव्हा आपण हाईट वगैरे मोजतो तेव्हा आपण लिहिलं असतं बघा 760 mm ऑफ Hg. ओके, Hg म्हणजे काय, पाऱ्याची घनता आपण इथे कन्सिडर करतो. त्याच पद्धतीने इथे त्यांनी वॉटरची घनता कन्सिडर केलेली आहे. म्हणजे काय, 50 mm पेक्षा कमी जर स्टॅटिक प्रेशर असेल तर त्या ठिकाणी काय असेल ती लो प्रेशर म्हणून म्हटली जाईल. ज्या ठिकाणी तिची जी काही प्रेशर असेल ते अप टू 150 त्याला आपण मीडियम प्रेशर म्हणू. सेम 150 ते 250 पर्यंत असेल तर ती हाय प्रेशर. ओके, तर अशा पद्धतीने आपले 3 टाईप झाले, लो प्रेशर, हाय प्रेशर आणि मीडियम प्रेशर. त्याचप्रमाणे लो वेलॉसिटी आणि हाय वेलॉसिटी चे सुद्धा टाईप पडतात. लो वेलॉसिटी कुणाला म्हणतात, तर ज्याचं जे काही इथे मी तोंडी सांगतो आणि इथे गोल करून ठेवतो बघा, 600 आहे बिलो अँड अबोव, म्हणजे डक्टचा स्पीड जर 600 मीटर पर मिनिट असेल तर ती लो वेलॉसिटी म्हणून कन्सिडर केली जाते आणि अबोव किंवा मोर दॅन 600 मीटर पर मिनिट इट इज हाय वेलॉसिटी. ओके, तर याच्यानुसारच आपले क्लासिफिकेशन पडतात डक्टचे. ओके, त्याच्यानंतर डक्टसाठी मटेरियल कुठलं वापरलं जातं. डक्टसाठी खूप सारे मटेरियल वापरले जातात, पण याच्यामध्ये स्पेसिफिक आपल्याला जे कॉस्टली नाही आहेत आणि त्याचे गुणधर्म चांगले आहेत. ओके, दे आर गुड फॉर युजिंग अँड कॉस्टलेस, दॅट मटेरियल we will be discuss here. Okay, so first of all, ducts are usually made up of galvanized iron. Okay, galvanized iron and sheet metal. The galvanized and sheet metal is made up of the zinc coating. Okay, zinc coating is there on sheet metal.
So that's why it is called as GI, galvanize. Okay, galvanize, it is coating of zinc. Then next one is aluminum. Okay, aluminum is there, second one. And there is a black steel, and so many other materials also used there. Wood should be there, and then glass wool is there, fiberglass is there. Okay, so these are the materials used for the ducting material. तर डक्टिंगसाठी गॅल्वनाइज मटेरियल वापरलं जातं, त्याचप्रमाणे ॲल्युमिनियमच्या सीटसुद्धा वापरल्या जातात आणि ब्लॅक स्टील. त्याचबरोबर जे आता 600 मीटर म्हणजे पर मिनिट आपण जे बघितली हा वेलॉसिटी वेग, तो 600 मीटरपर्यंत जर असेल तर ते ग्लासूल किंवा फायबर ग्लास हे वापरलं जातं सध्याच्या याच्यामध्ये, ज्याचं वजन कमी आहे आणि स्ट्रेंथ बघायला गेलो तर ती त्याच्यापेक्षा जास्त चांगली आहे. त्याच्यानंतर टफनेस चांगला आहे, म्हणजे जी रिजिडिटी म्हणतो ती चांगली आहे. ओके, तर त्याच्यासाठी आता वापरलं जातं. त्यानंतर अंडरग्राऊंड म्हणजे खालच्या साईडला जर वापरायचं असेल तर ॲस्बेस्टस हे चांगलं मटेरियल आहे अंडरग्राऊंडसाठी. आणि ज्या ठिकाणी मॉइश्चरचा कंटेंट नाही आहे, म्हणजे खूप मॉइश्चरचा कंटेंट कमी लागतो, कारण की लाकडाला मॉइश्चरचा कंटेंट केलं काय होतं की थोडं कुजत जातं, त्यामुळे जिथे मॉइश्चरचा कंटेंट नाही आहे तिथे वूड वापरलं जातं. ओके, तर हे असे मटेरियल आहे जिथे वापरलं जातं. त्यानंतर हा वापरल्यामागं गॅल्वनाइज सीट वापरण्यामागचं कारण काय आहे की जे काही रस्टिंग आहे म्हणजे करोजन होत नाही झिंकचं कोटिंग असल्यामुळे. कारण की हवेचा आणि त्या मेटलचा संपर्क झाला तर काय होतं की जे ऑक्सिजन असतो तो ऑक्सिडेशन करायला सुरुवात करतो. देर इज ओके, इफ मेटल कॉन्टॅक्ट and oxygen and metal contact with each other, then oxidation will be occur, and that part will be corroded. So to avoid that corrosion, so galvanized metal and aluminum metal should be used there. And black steel also used sometime, but black is a heat absorbing agent, so that so sometime painted that black steel to remove that heat absorbing content. So sometime galvanized iron and aluminum we will not paint it, so again it is a advantage to avoid that painting cost. Okay, so it is beneficial, so that's why the galvanized iron is used. तर गॅल्वनाइज आयनचे अजून एक फायदे काय आहेत की त्याला गॅल्वनाइज आयन आहे आणि ॲल्युमिनियम सीट यांना आपण पेंट करायची आवश्यकता नसते बघा, तर आपला पेंटिंगचा कॉस्ट वाचतो. त्याचप्रमाणे ब्लॅक स्टील आहे, जे आपण बघितलं असेल सूर्यकिरणाच्या वगैरे, तर ती ब्लॅक सीट असते आणि त्याच्यानुसार ती उष्णता जास्त शोषून घेते. म्हणजे ते उष्णता शोषून घेऊ नये, म्हणजे तो एकला ॲडव्हान्टेज होऊ शकतो ना सीट डक्टिंगमध्ये मटेरियल आपण वापरलं तर त्या ठिकाणी आपल्याला मग त्याला पेंट करावं लागतं की उष्णता रोधक बनवण्यासाठी. तर तो एक ब्लॅक स्टीलचा डिसॲडव्हान्टेज आहे. त्याचप्रमाणे इथे गॅल्वनाइज आयर्न आणि ॲल्युमिनियम का वापरलं गेलं आहे, तर जो काही हे आहे गॅल्वनाइज आणि तर त्याचा जो काही करोजन आहे, म्हणजे करोजन होत नाही त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे तो वापरला गेलेला आहे इथे. ओके, त्यानंतर वजनसुद्धा हलकं असतं, हा एक प्लस पॉईंट आहे त्याचा, म्हणून इत्यादी पदार्थ वापरले जातात. त्याचप्रमाणे त्याची जी काही थिकनेस आहे ती GI सीट गॅल्वनाइज आहे ती 26 गेज to 18 गेज. तुम्हाला जर आठवत असेल आपण प्रॅक्टिकलसाठी 18 गेजचा पत्रा वापरला होता. ओके, साधारणपणे 1.8 mm वगैरे त्याची जाडी होती. तर अशा पद्धतीने आपला हा गेजिंग वापरला जातो. तर डक्ट मटेरियल असं वापरलं जातं. त्यानंतर डक्टचे शेप आहेत की डक्ट हा कुठल्या कुठल्या शेपमध्ये असावा, एकतर तो सर्क्युलर असावा, स्क्वेअर असावा किंवा रेक्टँगल असावा. तर त्यातल्या त्यात आपण बघायला गेलो तर सर्क्युलर आहे तो खूप मोस्टली वाईडली वापरला जातो सर्क्युलर. ओके, दिस वन इज मोर यूज इन नाव डेज बिकॉज दॅट स्पेस इज ऑक्युपायज लेस स्पेस देन तर so we will talk about the duct shapes. We will say that the ducting shape should be circular. So the reason is the circular shape is very easy to make. Okay, then second one is space required for that circular shape is less than the square and rectangular. Another is material required for the circular shape is again less. Okay, then the airflow
or rather mass of the air quantity flow through the air circular shape, it is more than the square and rectangular. These are the advantage considered to this square and rectangular. So that's why the rectangular circular shape of duct is used. Another advantage is the insulation. We can insulate that circular shape very easily rather than the square and rectangular. Though these are the good points regarding circular duct type shape. So that's why we will use uh, in order to again second most shape is a rectangular, and third one is a square. Okay, preferably from the top to bottom order with more use in a circular shape. Second is a rectangular and third one is a square. Okay, तर इथे बघा आपल्याला शेप दिसत आहे डक्टिंगचे. तर त्यातल्या त्यात कुठला सर्क्युलर आहे तो सर्वात जास्त पॉप्युलर आहे, त्यानंतर रेक्टँग्युलर आणि मग स्क्वेअर. आता सर्क्युलरच का वापरला जातो, तर सर्क्युलरसाठी बघा की सर्क्युलर भाग बनवणे पटकन इझी आहे. ओके, तो बनवणे इझी आहे. त्याच्यानंतर त्याला लागणारा जो काही जागा आहे ती खूप कमी आहे, त्याच्यामधनं हवा जास्त प्रमाणामध्ये जाते. त्यानंतर मटेरियल त्याला खूप कमी लागतं कम्पेअर टू स्क्वेअर अँड रेक्टँग्युलर. त्याचबरोबर त्याला इन्सुलेशन मटेरियल आपण जे भोवताली करणार आहोत, हीट आणि उष्णता किंवा जे काही थंड हवा आहे, ओके, ती किंवा हवा जी वाहण्याचा वेग आहे तो जास्त, हवा त्यातून जास्त वाहली जाते. तर हे काही जे काही चांगले गुण आहेत बाकीची, अशी आपण जर फरक बघितला बाकीच्यांची, तर तो खूप छान आहे. त्यामुळे आपल्याला सर्क्युलर वापरला जातं आणि त्याच्यानंतर रेक्टँग्युलर आणि स्क्वेअर अशा पद्धतीने हे ह्याचे टाईप ऑफ डक्टचे सेट केले जातात. त्यानंतर स्टॅटिक प्रेशर म्हणजे काय आहे की तुम्हाला मी लास्ट टाईमला झालं होतं, परत आपण हे रिवाईज करतो. स्टॅटिक प्रेशर म्हणजे काय आहे, तर स्टॅटिक प्रेशर म्हणजे काय आहे की आपल्याला हे आपला ट्यूब आहे किंवा पाईप आहे, तर त्याच्यामध्ये जर एअरचा मुवमेंट नसेल आणि एअरचा मुवमेंट नसताना पण जे काही प्रेशर असेल ते डक्ट प्रेशर आहे. ओके, स्टॅटिक प्रेशर. म्हणजे स्टॅटिक प्रेशर म्हणजे काय आहे, इट इज ऑलवेज एक्झिस्ट इन द डक्ट सिस्टीम. म्हणजे ती नेहमी असतेच तिथे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय एअर मुवमेंट पाहिजेच असं काही नाही, म्हणजे वेग हवेचा पाहिजे असं नाही. अशावेळी जी काही असेल ती आपली स्टॅटिक प्रेशर असेल, ज्याला आपण स्टेशनरी म्हणतो. ओके, मराठीत पण परत तेच म्हटलेलं आहे, स्थिर दबाव नेहमीच डक्ट सिस्टीममध्ये असतो. म्हणजे जे इथं म्हटलं आहे मी की इट इज ऑलवेज इन द डक्ट सिस्टीम. आणि ते नसल्याने हवेच्या हालचालीवर अवलंबून असल्याने त्याला स्थिर किंवा दबाव असे म्हणतात. ओके, त्यानंतर स्टॅटिक प्रेशर आपल्याला बघितलं असेल, या पद्धतीने आपण याचं मेजरमेंट बघतो, म्हणजे हवा मोजली जाते ही अशा पद्धतीने. आपला हा डक्ट आहे. ओके, दिस इज आवर डक्ट अँड व्हॉट दिस ग्रीन color arrow shows the air flow towards, okay, from one end to another end. And here is a probably locate the duct. Sometime it is used as a pitot tube. Okay, or we will see in the laboratory of the science, manometer is there. Okay, so that could be used in the velocity measurement. Okay, then I will show the venturi is there. Okay, then static pressure. Okay, we will measure in between the difference of starting point and ending point, the fluctuation. Okay, that point is a static pressure. तर स्टॅटिक प्रेशर हे स्थिर प्रेशर असतं, ज्यामध्ये हवेचा वेग असलाच पाहिजे असं नाही. ते असला आणि नसला जरी पण जी काही आपल्याला हवा दिसत असेल ते आपलं स्टॅटिक प्रेशर असतं. मग आपला हे डक्टमध्ये अशा पद्धतीने मोजलं जातं. तुम्हाला मी दाखवतो, एक मिनिट. Then second one is dynamic velocity. What is meant by dynamic velocity? Having pressure equal to the static pressure where velocity is zero, so it is called as a dynamic or velocity pressure. Okay, तर डायनॅमिक किंवा वेलॉसिटी प्रेशर म्हणजे काय, जी बरोबर कुणाच्या बरोबर असते की स्थिर प्रेशरचा वेग ज्यावेळी 0 असेल, बरोबर काय असेल आपलं डायनॅमिक वेलॉसिटी असेल. म्हणजे काय आहे, त्यांना काय म्हणायचं बघा की आपली स्थिर वेलॉसिटी होती. ओके, म्हणजे इथे आपलं प्रेशर स्थिर होतं आणि ज्यावेळी इथला प्रेशर येईल त्यावेळी काय होईल की याचा जो काही दबाव असेल इथला, हा कमी झाला पाहिजे ना. म्हणजेच काय टुवर्ड्स झिरो होत जाईल हा.
त्यावेळेस इथली हवा इकडे ह्याला मात करून पुढे जाईल. ओके, सो त्यालाच त्यांनी म्हटलेलं आहे डायनॅमिक वेलोसिटी किंवा डायनॅमिक प्रेशर किंवा वेलोसिटी प्रेशर. ओके, त्यानंतर या दोघांची जी काही बेरीज असेल त्यालाच त्यांनी काय म्हटलं आहे, टोटल प्रेशर म्हटलेलं आहे. ओके, दोघांच्या बेरजेलाच काय म्हटलेलं आहे, किंवा आपलं हे जे काय दिसतं आपलं वेलोसिटी प्रेशर हे काय आहे की टोटल प्रेशरचं सूत्र काय आहे की हे वेलोसिटी प्रेशर या साईडला येतं आणि दोघांची बेरीज असेल त्याला आपण टोटल प्रेशर म्हणतो. मग म्हणूनच तरी मी याच्यात काय दाखवले की टोटल प्रेशर आपल्याला इथं मिळतं. ओके, टोटल प्रेशर, वेलोसिटी प्रेशर आपण स्टॅटिक प्रेशर आपण इथे बघतो आणि या दोघांची वजाबाकी जे काय असेल ते आपलं वेलोसिटी प्रेशर असेल. ओके, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आपलं डायग्राम दाखवले आहे. त्यानंतर थर्ड वन इज अ टोटल प्रेशर, हे बघा इथे. ओके, सो मग असं आपण बघितलं होतं की या पद्धतीने आपल्याला टोटल प्रेशर दिसतं आणि मग टोटल प्रेशर वजा जे काही इथून असा हा पाईप इकडे असा येईल. ओके, या पद्धतीने ती आपली ही मॅनोमीटर ट्यूब. मग या दोघांमधला डिफरन्स काय असेल आपला स्टॅटिक मायनस टोटल बरोबर वेलोसिटी प्रेशर. ओके, त्यानंतर हे आपले कंटिन्युटी इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये काय असतो की फ्लो कसा आहे किंवा आपला एरिया किती आहे, फ्लो किती आहे ते आपलं मोजलं जातं. तर याच्यामध्ये Q1 म्हणजे काय, या दोन डायग्राम आहेत, त्या दोन डायग्रामच्या बेसवर हे आपल्याला बघायचं आहे. ओके, सो एक मिनिट थांबा. तर इथे बघा हा Q1 आहे, इथे तुम्हाला दिसत आहे. म्हणजे याच्यात Q हा काय आहे, क्वांटिटी ऑफ एअर पासिंग थ्रू द सेक्शन, म्हणजेच काय की मधून वायूचं प्रमाण. ओके, जर इथे आपण इथे मी एक वेगळी डायग्राम काढतो. ओके, इथून 1 म्हटलं ह्याला 2 आणि ह्याला 3. तर इथून एक Q म्हणजे काय आहे की हवा असणार आहे. Qला आपण जी काही हवा आहे ती Qने डोनेट केली आहे, ती म्हणजे मास ऑफ एअर. ओके, Q म्हणून त्याला क्वांटिटी ऑफ पासिंग थ्रू द सेक्शन 1-1 म्हटलं आहे. हा सेक्शन 1-1 असेल ना, मग तिथून किती हवा पास होते म्हणून त्याला Q1 म्हटलं आहे, Q. त्यानंतर M1 म्हणजे काय आहे की मास ऑफ फ्लो रेट ऑफ द एअर थ्रू द. ओके, तर किती हवा त्याच्यामधून जाणार आहे. मगाशी आपण बघितलं की वायूचं प्रमाण किती आहे. ओके, क्वांटिटी. तर हवा वजनाप्रमाणे किती जाणार आहे. त्यानंतर वेलोसिटी ऑफ द एअर, त्यानंतर हवेचा वेग किती असणार त्याच्यामधून. ठीक आहे, त्यानंतर A1 म्हणजे काय, क्रॉस सेक्शनल एरिया. आता याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय, याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय, याचा क्रॉस सेक्शन म्हणजे क्षेत्रफळ काय असणार त्याचं. त्यानंतर P1 म्हणजे काय आहे की प्रेशर काय असेल त्यावेळी, म्हणजे डेन्सिटी ॲट वेअर. ओके, P1 म्हणजे काय, त्याची घनता काय असेल प्रत्येक ठिकाणी. ओके, त्यानंतर V1 म्हणजे काय, वेलॉसिटी काय असेल, त्याचा वेग काय असेल हवेचा. तर अशा पद्धतीने आपण बघितलं होतं की इथून आपला हा 1-1 इथे तुम्हाला ही दिसत असेल. ओके, इथे तर 1-1ला काय क्वांटिटी ऑफ एअर किती असेल, मास ऑफ फ्लोअर एअर किती असेल, एरिया किती असेल, त्याचा वेलॉसिटी किती असेल, घनता किती असेल. सेम त्या पद्धतीने 2 नंबर म्हटलं Q2, M2, A2, V2 अँड P2. सेम फॉर द 3. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे कंटिन्युटी इक्वेशनमध्ये या सगळ्यांचा उपयोग होत असतो. ओके, त्यानंतर कंटिन्युटी इक्वेशन पुढे जर बघायला गेलो तर काय केलं होतं याच्यामध्ये की तर आपण बघितलं की मास फ्लो रेट आहे तो आपला इथे या 1-1 मधून जातोय. ओके, इथून 1-1, 2-2 आणि 3-3. आपलं फक्त 2च कन्सिडर केले, मास सेक्शन ॲट 1-1 अँड 2-2. मग त्याचं इक्वेशन काय येईल की रो इज इक्वल टू एरिया ऑफ 1 इंटू वेलॉसिटी 1 इज इक्वल टू रो 2 इंटू V2 इंटू A2. ओके, हे आपण वरती बघितलं. त्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये काय म्हटलं आहे की जी काही डेन्सिटी असते, घनता, ती दोन्ही साईडला म्हणजे एकच कन्सिडर केली, कारण की सेमच असणार आहे घनता. तर जी काही घनता असेल ती Q1 आणि Q2 तो काय असेल रो 1 आणि रो 2 ही सेम असेल. ओके, रो 1 आणि रो 2. रो 1 आणि रो 2 सेम असल्यानंतर काय होणार आहे की हा रो आहे तो इलिमिनेट होईल दोन्ही साईडचा. ओके, मग काय राहतं आहे एरिया ऑफ V1 इंटू एरिया A1 इंटू V1 अँड A2 इंटू V2. मग हे जे काही A1 इंटू V1 आणि A2 इंटू V2 त्यालाच काय म्हणतात, Q म्हणतात. म्हणजे काय आहे की तुम्ही कुठेतरी ऑब्झर्व केलं असेल Q1 इज इक्वल टू एरिया 1 इंटू वेलॉसिटी 1. तर अशा पद्धतीने कंटिन्युटी इक्वेशननुसार त्यामध्ये किती
क्वांटिटी ऑफ एअर आहे ती काढली जाते. क्वांटिटी ऑफ एअर लागण्यासाठी तुम्हाला त्याचं माहिती पाहिजे ना की त्याचा वेग किती आहे. ओके, मग म्हणून तर काय आहे की क्वांटिटी ऑफ एअर म्हणजे इथून किती हवा गेली हे कसं काढणार, तर Q1 इज इक्वल टू एरिया ऑफ 1 इंटू V1. ओके, म्हणजे ह्याचा एरिया असेल क्रॉस सेक्शनल तो, आता हा तुम्हाला दिसताना तसं तो वर्तुळाकार आहे का, आयताकृती आहे का, स्क्वेअर आहे. मग त्याच्यानुसार तुम्हाला π/4d² किंवा लांबी गुणिले रुंदी किंवा चौघांचा एचा स्क्वेअर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांचं क्षेत्रफळ मिळेल. ओके, तर त्याप्रमाणे त्यांचं क्षेत्रफळ काढू शकतो आपण. मग इथून जाताना समजा एक अमाऊंट ऑफ एअर जात असेल, मग या साईडला किती गेली, या साईडला किती गेली, ते कसं समजणार, परत त्याचं आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढावं लागणार. मग त्याच्यामध्ये त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी किती आहे, मग अशा पद्धतीने आपल्याला तिथे किती हवा आहे ते समजतं किंवा किती एअरची क्वांटिटी आहे. सेम त्यालाच काय म्हणतात ते कंटिन्युटी इक्वेशन. ओके, त्यालाच ते काय म्हणतात कंटिन्युटी इक्वेशन. ओके, कंटिन्युटी इक्वेशन. तर सेम फॉर सेक्शन 2 and 3. मग जेवढे तुमचे डक्टसिंगचे पार्ट्स पडत जातील, म्हणजे इथून डक्ट्स येताना एक होता, मग इथे एक वेगळा झाला, इथे परत वेगळा झाला, इथे वेगळा झाला, मग हे एवढ्या पद्धतीने तुम्हाला इथे हा इथे 1 येईल, 2, 3, 4. ओके, अशा पद्धतीने कुठल्या सेक्शनला किती हवा जाते आपल्या ह्या कंटिन्युटी इक्वेशनवर काढता येऊ शकतो. समजलं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये मास किती गेली, मग कारण इथे येताना तो M होता. ओके, इथे येताना तो फक्त M होता, मग इथे M2 झाला. ओके, आणि मग पुढच्या वेळेचा इथला M3 झाला. मग ह्या दोघांची बेरीज बरोबर इथली बेरीज असेल. समजलं. ही जी काही आहे ती बरोबर हे आणि ह्या दोघांची बेरीज बरोबर हे असेल जेवढी सुरुवातीला असेल. त्याचप्रमाणे मग Q सुद्धा त्याचप्रमाणे, म्हणजे इथला जो Q असेल तोच काय असणार आहे इथे आणि इथे, या दोघांची बेरीजमध्ये आपला ओरिजिनल Q. ठीक आहे, अशा पद्धतीने कंटिन्युटी इक्वेशन वापरलं जातं. त्यानंतर हे बर्नॉलीज इक्वेशन आहे, म्हणजे इथे फ्रिक्शन 0 कन्सिडर केलं जातं. पण ॲक्च्युली फ्रिक्शन असतं की नाही, की बघा आता हा असा डक्ट आहे आणि मग हा डक्टचा शेप असा झाला परत, म्हणजे काय झालं, हा इथे बेंड झाला. ज्या ज्या ठिकाणी बेंड असतो किंवा एल्बो वगैरे आपण बसवतो, टी बसवतो, किंवा इथं असा नवीन पार्टिशन झालं, म्हणजे इथून येणार आहे इकडे पण गेला आणि इकडे पण गेला, म्हणजे जिथे जिथे ते आपण अडथळे निर्माण करतो तिथे तिथे आपला त्या गोष्टीचा लॉस होत असतो. म्हणजे ते काय पाणी म्हणा, एअर म्हणा किंवा ऑइल म्हणा, तर तो आपला लॉस असतो. म्हणजे आपण इथून पाठवताना याचा वेग समजा 400 असेल, तर इथे मिळणारा वेग हा 400 मिळणार नाही का, तर इथे ह्याला थोडीफार आपल्याला काय करावं लागणार आहे, ऊर्जा आपली वापरावी लागणार आहे इथून जात असताना. मग तो इथे कुठेतरी 390 मिळेल. सेम परत इथे थोडा तुम्हाला कमी, ते परत कमी सेक्शन वाढले ना, तर जेवढे सेक्शन वाढतील तेवढा तो लॉस होत असतो जास्त. म्हणून बघा की एखादी गोष्ट तुम्ही वॉटरच्या पाईपलाईन वगैरे बसतील, जेवढ्या आपल्याला स्ट्रेट ठेवता येतील तेवढ्या स्ट्रेट ठेवल्या जातात. त्याचं कारण काय की लॉसेस खूप होत असतात. तर सेम फॉर द डक्टिंग ऑल्सो वी विल मेक दॅट डक्टिंग plan should be straight as possible as. Okay, so to avoid that friction losses and dynamic losses. Okay, तर बर्नॉल इक्वेशन कधी वापरलं जातं बघा, फ्रिक्शनलेस अँड इनकॉम्प्रेसिबल स्टेडी फ्लो, जिथे आपल्याला बर्नॉल इक्वेशन वापरलं जातं. आता आपण मगाशी बघितलं की हा जो असा एक क्रॉस सेक्शन एरिया होता, अशा पद्धतीचा, आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला एक व्हेलॉसिटी होती. मग हा आपला असा एक डायटम सरफेस असेल, तर याची एक हाईट असेल, याची एक असेल Z1 Z2, इथे व्हेलॉसिटी V1 व्हेलॉसिटी V2. ओके, तर हे बर्नॉल इक्वेशन आहे. P/ρ जे डेन्सिटी, आणि मग त्यावेळी त्याचा वेग काय असेल, v म्हणजे आपण जे गतिज ऊर्जाचा नियम आहे 1/2mv². ओके, तो तिथे मास कन्सिडर करायचा नाही, v²/2, म्हणून तो आपल्याला v²/2 आहे, प्लस gz जी काय आपली उंची असेल ती. त्यावेळी आपण ग्रॅव्हिटीचा वापर करतो म्हणून तो जी आहे ग्रॅव्हिटेशनल. ओके, आणि मग त्यावेळी कॉन्स्टंट. मग p म्हणजे काय आहे, तर pचा डिवाईड केला म्हणजे तिकडं मल्टिप्लाय होईल. ओके, म्हणून तो रो तिकडे गेला. त्याचप्रमाणे इकडे काढण्यासाठी मग p इज इक्वल टू ρv²/2 प्लस ρgh. ओके, इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग रो
जो आहे क्रॉस सेक्शनल 1 आणि 2 बघितला आपण मगाशी, तिथे जर अप्लाय केला तर इकडे फक्त 1 1 आणि 2 2 आलेले आहेत. मग तो प्रेशर 1, त्यानंतर ρ1 इंटू V1चा स्क्वेअर प्लस ρ1 प्लस G इंटू Z1. मग आपण मगाशी बघितलं होतं की असा जो सेक्शन आहे असा, ओके, किंवा तुम्हाला मी दाखवतोच तिथे, हा जो सेक्शन दिसतो तुम्हाला इथे, याच्यानुसार त्यांनी तो घेतलेला आहे. Z1 Z2 ही हाईट सेमच आहे. V1 आणि V2 फक्त तुम्हाला वेग कमी जास्त जाताना दिसेल त्याच्यानुसार, ओके. तर त्याच्यानुसार काय होतं आहे की घनता दोन्ही ठिकाणी सेम असेल आणि उंचीसुद्धा सेम असेल, तर ती दोन्ही बाजूची समान असणार. मग तुम्ही घेतलीत काय नाही घेतलीत काय सेमच होणार आहे. सो दॅट्स वाय वी विल निग्लेक्ट दॅट पार्ट, रो अँड Z1 सेम, कन्सिडरिंग सेम. सो द इक्वेशन विल बी चेंजेस, ओके. व्हॉट विल बी चेंजेस, हा इथला आपला 1 होऊन जाईल, ओके. काय होईल की हा जी दोन्ही सकाठी परत सेमच राहील, म्हणून तो जी कॅन्सल होऊन जाईल. म्हणून इथं फक्त काय व्हायला आहे, आपले जे काय स्टॅटिक प्रेशर आहे ते, ओके. आणि मग रो इंटू V1/2 आणि इकडे पण रो इंटू, म्हणजे दोन साईडला दोन वेगवेगळे, सुरुवातीचं स्टॅटिक प्रेशर, एंडचं स्टॅटिक प्रेशर, त्यावेळेची वेलोसिटी, त्यावेळेची वेलोसिटी, आणि मग मास नाही कन्सिडर केले म्हणून मग V1/2. मग जे काही स्टॅटिक प्रेशरचं आपण मगाशी बघितलं होतं त्याच्यानुसार मग PS1 आणि PS2 म्हणजे काय आहे, स्टॅटिक प्रेशर जे आपल्याला गेजला दिसेल ते. त्यानंतर वेलॉसिटी प्रेशर म्हणजे काय आहे की जो V आहे तो, ओके. त्याच्यानंतर वेलॉसिटी प्रेशर. आता त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे की फॉर द अबव एक्सप्रेशन वी कॅन सी दॅट द फ्रिक्शनलेस अँड देअरफॉर देअर इज अ नो ड्रॉप इज बिटवीन द टू सेक्शन. म्हणजे दोन्ही साईडला सेमच तुम्हाला काय दिसेल, टोटल प्रेशर, ओके. म्हणून तिला त्यांनी म्हटलेलं आहे की फ्रिक्शनलेस असेल त्या ठिकाणी आपल्याला लॉसेस दिसत नाहीत. मग दोन्ही साईडची ऊर्जा ती सेम दिसेल. म्हणजे काय की इथून असं पाठवलं आपण एक्स अमाऊंट ऑफ हवा, आणि इकडे पण तुम्हाला एक्सच मिळणार आहे का, तर आपण लॉसेस कन्सिडर करत नाही आहोत. आता लॉसेस कन्सिडर केल्यानंतर जे काही ड्रॉपेज होतं ते तुम्हाला समजेल पुढे. म्हणून मग दोन्ही साईडला त्यांनी एकच इक्वेशन येते, PT इज इक्वल टू P स्टॅटिक प्लस P वेलॉसिटी प्रेशर, ओके. सर दुसऱ्या इक्वेशनमध्ये परत म्हटलं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तसं घडतं का बघा. इन ॲक्च्युअल, ओके, इन actual there is always pressure drop due to duct frictional and other causes such as sudden changes in the cross section. मगाशी म्हटलं ना की जो मगाशी आपण डायग्राम बघितली होती, मोठा भाग आणि छोटा भाग, तो सडन क्रॉस सेक्शन कमी झाला ना, आधी सुरुवातीला जास्त होता नंतर कमी झाला. त्याच पद्धतीने डायरेक्शन चेंजेस केल्या, तर जो काही PL आहे त्याला काय म्हणतात ते, तर लॉसेस आहे तो. आणि मग तो टोटल प्रेशर ड्रॉपमधनं कमी होत असतो. आणि म्हणून मग तो इथे ॲड केला आहे लास्टला, कारण की सुरुवातीला काही प्रेशर ड्रॉप नसणार आहे. लॉसेस कुठं होणार आहे, जिथे आपण एंडला आहोत तिथे लॉसेस कन्सिडर होणार का, ते तिथे क्रॉस सेक्शन कमी होणे, बेंड होणे, हे आपल्याला एंडला आपल्याला तेवढी ऊर्जा मिळणार नाही. सुरुवातीला ती सेमच असणार आहे जेवढी आपण पाठवणार, म्हणून ती सुरुवातीमध्ये ॲड केलं नाही. पण सुरुवातीमध्ये अजून एक गोष्ट कन्सिडर केली येते, इन केस ऑफ ब्लोवर इंट्रोड्यूस इन फॅन टू सेक्शनल ऑफ द डक्ट इक्वेशन. म्हणून तर हा PTF आहे तो फॅनचा जो काही कन्सिडर केलेला आहे तो, म्हणून तो PTF आहे. मग इक्वेशन काय झालं, स्टॅटिक प्रेशर प्लस वेलॉसिटी प्रेशर इंटू राईज इन प्रेशर ऑफ द फॅन. सेम फॉर द सेकंड साईड, PS2 म्हणजे स्टॅटिक प्रेशर टू वेलॉसिटी प्रेशर टू अँड लॉसेस ऑफ द कन्सिडरिंग अपॉन क्रॉस सेक्शनल देन बेंड्स अँड फ्रिक्शन लॉसेस, ओके. तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, द प्रेशर इन द डक्ट आर युजली एक्सप्रेस इन द MF वॉटर. मग सांगितलं त्याप्रमाणे, air flow through the duct is taken as a standard air unless it is stated. The standard air with the correspond 20 degrees Celsius atmospheric pressure 1.013 bar किंवा 1.013 किलोन्यूटर. त्यावेळी रिलेटिव्ह ह्युमिडिटी 62% आहे, ओके. त्यानंतर फॉर स्टँडर्ड एअर मास ऑफ डेन्सिटी इज 1.2, हे थेरॉटिकली फाइंड आउट केलेलं व्हॅल्यू आहे. त्यानंतर वेलॉसिटी ऑफ एअर आहे ते बघितले आपण की ρV/2 आहे. मग रोची व्हॅल्यू जर 1/2ला आपण 2ने भागलं तर 0.6 स्क्वेअर राहील, ओके. 0.6 स्क्वेअर आपण जर MM ऑफ वॉटर घेतलं तर त्याला 9.8ने डिवाईड केलेलं आहे. मग 9.8ने डिवाईड केल्यानंतर जर वर्ग घेतला दोघांचा आपण, तर तो वर्ग घेतल्यानंतर काय होईल की
16.35, मग त्याचा परत वर्गमूळ घेतला तर 0.04, तर त्याप्रमाणे ते रोची व्हॅल्यू येईल. आणि मग वेन द वेलॉसिटी ऑफ एअर इन द मीटर पर मिनिट, मग त्याला आपल्याला काय करावं लागेल, 60 गुणावं लागेल. मग V/242 इन mm ऑफ वॉटर. अशा पद्धतीने हे बर्नॉली इक्वेशन फ्रिक्शन नसेल त्या ठिकाणी वापरलं तर, पण ॲक्च्युअलमध्ये फ्रिक्शन असतं. ओके, तर हा आपला आजचा एवढा पार्ट आहे की डक्टमधला. तर याच्यावर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारा. थँक्यू.